आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वयल्यान 233.1 मीटर म्हळ्यारूच 1287 किलो हर्ट्सांचेर हांव चारुशिला तुमकां सगळ्यांक दिता मायमोगाचो येवकार ही लायव्ह फोन इन अस्तुरी हे कार्यावळींत. आमच्या स्टुडियोंत आमच्यो मुखेल सोयऱ्यो आसात. डॉक्टर आकांक्षा दामोदर सावळ. आयचो विशय ग्रेसफूल मेनोपॉज जर्नी, रजो निवृत्ती, तणावमुक्त आनी आत्मविश्वासान. आयकपेनो ह्या विशयाचेर आमकां खूब खूब प्रश्न आयिल्ले आसात. दोतोर आकांक्षा दामोदर सावळ, तुमकां मायमोगाचो नमस्कार. तुमची वळख हांव करून दितांच, पूण सगळ्यान पयलीं तुमकां येवकार दितना तुमचें हांव स्वागत करतां. तुमी एका फोनाचेर म्हाका हय म्हळें, सो हांव तुमकां देव बरें करूं म्हणटात. सांगात दोतोर, आमच्या आकाशवाणीचेर येवन तुमकां कशें दिसलें? देव बरें करूं मॅडम. म्हाका फर्स्ट टायम हांगासर येवपाचो संदी दिल्ल्या बाबतींत तुमचो खूब खूब थँक्यू. अँड खूब बरें दिसता की आमचे जे आकाशवाणी आसा ताचेर येवन आमकां कितें तरी उलोवपाक गावता. हो प्लॅटफॉर्म मेळ्ळ्या कारणान खुबशे आमचे जे लिसनर्स आसा तांकां योग्य ती माहिती दिवपाचो चान्स मेळटा, म्हणून हांव खूब खूब हॅपी आसा आयज. दोतोर आकांक्षा दामोदर सावळ एक डेडिकेटेड अश्यो त्यो दोतोर, आयुर्वेदीक फिजिशियन आनी हॉलिस्टीक हिलींग आनी हेल्थ केअर हांची तांकां विशेष रुची. आयुर्वेदा व्यासपीठ गोंयच्यो त्यो वांगडी आसात. बॅचलर ऑफ आयुर्वेद मेडिसीन आनी सर्जरी गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय आनी रिसर्च सेंटरांतल्यान तांणी पदवी मेळयल्या. तशेंच तांकां पंचकर्माच्योय त्यो पदवीधर आसात. डॉक्टर आकांक्षा सावळ हांकां अनेक अनुभव आसात आनी त्यो सद्या कार्यरत आसात. त्यो गोमंतक आयुर्वेदा महाविद्यालय आनी रिसर्च सेंटरान, तशेंच दीक्षित आयुर्वेदा क्लिनिकान त्यो असिस्टंट डॉक्टर म्हणून तांणी सेवा दिल्या. कन्सल्टेशन कॉर्डिनेटर आनी सेकंडरी कन्सल्टंट एट आरोग्य रूट्स एक हेल्थ प्लॅटफॉर्म म्हणून तांणी काम केलां. बरोबर दोतोर न्हय? हय. मागीर अनेक क्लिनिकल हातूंनी तुमी सेवा दिल्या आनी तांचें स्वताचें अशें क्लिनीक आसा, रुद्राकृती आयुर्वेदा क्लिनीक. बरोबर दोतोर? तुमी अनेक अचिवमेंट्स तुमकां फावो जाल्यात. आयुर्वेदा रिसर्च आनी एकाडेमिक्स, तशेंच 9व्या वर्ल्ड आयुर्वेदा कॉन्फरन्स 2022 वर्सा तुमी थंय पेपर सादर केल्यात, मिथ्स एंड टॅबूज अराउंड द आयुर्जेनेटिक्स. बरोबर न्ही दोतोर? आनी अनेक तुमची राष्ट्रीय पुरस्कार तुमकां फावो जाल्या. राष्ट्रीय सेमिनारांनी तुमी वांटो घेतला. दोतोर, तुमची म्हायती जर हांव वाचत जाल्यार 1 वर्स सोंपतलें. थोड्या भितर आनी एक सांगपाचें म्हळ्यार आयुर्वेदीक मॅनेजमेंट ऑफ फिमेल इनफर्टिलिटी, तशेंच डिजऑर्डर्स ड्यू टू सबस्टन्स एब्यूज एंड इट्स आयुर्वेदीक मॅनेजमेंट, पोस्ट पार्टम सायकोलॉजी एंड डिप्रेशन, डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्स इन ऑब्स्टेट्रिक्स आनी गायनेकोलॉजी. बरोबर दोतोर, खूब खूब तुमकां धन्यवाद. तुमची ही म्हायती थोडे भितर हांवें दिल्या. दोतोर, सगळ्यान पयलीं म्हजो प्रश्न, तुमच्या आवडीची पद हांव घालतलेंच, पूण म्हजो पयलो प्रश्न, तुमी ह्या फिल्डान कशी आयली दोतोरकीच्या मळार? दोतोरकीच्या मळार येवपाच्या मळार म्हजे जे डॅडी आसा तांचे पयलीं पासून एक स्वप्न आशिल्लें की म्हजें जे चली आसा तें दोतोर जावचें. हांव जेन्ना जाल्लें तेन्नाच तांच्यांनी म्हाका अशें म्हणिल्लें की हे चली जे आसा ते दोतोरूच जातले म्हणून. बट एज आय ग्रीव अप तेन्ना म्हाका अशें कळ्ळें की एक आनिकूय जे फिल्ड आसा ते एक्सप्लोर करपाक शकता. आनी म्हाका जर हांव दोतोर जावंक नाशिल्लें जाल्यार हांव लॉयर जातलें आशिल्लें आज. दोतोर, हांवें प्रश्न विचारच्या पयलींच तुमी उत्तर दिलें. एनिवे, तुमी हय हय. सो बट देन वेन आय रिसर्च्ड म्हाका अशें कळून आयलें की जे सायन्स आसा तें युनिवर्सल आसा. जर हांवें लॉ केल्लो जाल्यार इट इज डिफरंट एट डिफरंट प्लेसीस. सो जो फॉर्म्युला H2O उदकाचो आसा तो सगळे कडेन युनिवर्सल आसा न्ही. सो आय टूक सायन्स. कायदे वेगळे वेगळे आसता. बरोबर. सो आय टूक सायन्स आनी म्हाका तेन्ना बायोलॉजीन विशेश करून इंट्रस्ट येवपाक लागलो 11वी 12वी म्हटल्यार. मागीर हांवें चिंतलें की हांव तातूंतच फुडें वतलें. आय गेव माय नीट एग्जाम पास जालें. पण MBBS हो फर्स्ट ड्रीम आसता एखाद्याचो, पण तें कदाचित म्हाका मेळूंक ना मार्क्स कमी पडल्या कारणान. पण देन द इमिडिएट ऑप्शन वॉज आयुर्वेदा. आमचे जे फॅमिली डॉक्टर्स आशिल्ले ताणेंच म्हाका सजेस्ट केलें की तूं आयुर्वेद कित्याक करिना बाय, तोय बी एक आतां उत्फुल्लीत जाता, तो एक स्ट्रीम आसा, सो यू शूड गो फॉर दॅट.
जेन्ना आयुर्वेदा चूज केलो तेन्ना म्हाका संस्कृताचें कांयच खबर नाशिल्लें. आय वॉज सो अमेज्ड की म्हाका सायन्स आतां संस्कृत येना जाल्यार हांव आतां कशें तरी म्हणून करतलें. पण जशें जशें शिकत गेलें तशें तशें म्हाका दिसपाक लागलें की आय नो दीस सिन्स मेनी मेनी इयर्स. सो आमचे आयुर्वेदाचे जितले तुमी डॉक्टर्स पळयतली ते अशेंच म्हणटा की वी हॅव नॉट चोजन आयुर्वेदा हॅज चोजन अस. बरोबर. सो ते सायन्स जे आसा पळय न्ही ते आपशींच तुमकां जेन्ना यू आर डिस्टायन्ड टू डू दॅट इट कम्स टू यू. ते कोणें सांगलें किंवा आपली इच्छा जरी असली जाल्यार थोड्यांक गावं सुद्दां ना तितून एडमिशन अशें आसता. पण वेन यू आर ब्लेस्ड बाय दॅट सायन्स यू ऑटोमॅटिकली गेट इट. दोतोर, साद्या सरळ उतरांनी खूब तुमी बरें सांगलें की आयुर्वेदान तुमकां चूज केल्या, आमी बरोबर. आयुर्वेदा चूज करुना. Yes. आनी ताका एक ब्लेसिंग लागता. कारण आयुर्वेद म्हणटा तो आमचो नीज, आमचें कितें सगळें संस्कृती सगळें तातूंत सामाविल्लें आसा. दोतोर, बापायची इच्छा, वडिलांची इच्छा आनी तुमचें स्ट्रॉंग ताका म्हणजे सपोर्ट करप किंवा त्या विचारधारेन तुमी दोतोर जाले. आतां आयच्या विशया कडेन वळुया. मेनोपॉज हो तसो एक खूब आपुलकेचो किंवा जो बायलांचो एक तांच्या वाट्याक येताच ही स्टेज, तो विशय. बरोबर. हो विशय तुमी कित्याक निवडलो? खरें म्हळ्यार हो विशय निवडप म्हटल्यार खूब म्हत्वाचो दिसलो. कारण इट इज लायक पिरियड्स, इट इज ऑल्सो अ टॅबू. आमी तेज्या बद्दल डिस्कसूच करना. खुबश्या बायलांक खबर नासता मेनोपॉज म्हळ्यार कितें तें. दे सफर सायलंटली थ्रू आउट देअर जर्नी. कितें जाता की जसो पिरियड्स आसता, जशें रिप्रोडक्टीव सायकल आसता एखाद्या बायलेची, तशेंच मेनोपॉज हो ताज्या बरोबरूच जाता. पण त्या पिरियडान कितें जाता, आपणे कशी काळजी घेवची ताजी, ते फुडें जे प्रॉब्लम्स जाता आफ्टर मेनोपॉज ते कशें टाळप किंवा त्या पिरियडान आपणे आपली स्वताची काळजी कशी घेवप हें एखाद्या बायलेक खबर नासता. आमी कितें म्हणटा की नॅचरल तें कांय तेजो हे उलोवपाची ताजे बद्दल गरज ना. पण खरें म्हटल्यार आतांचे हे ताण तणावाच्या जे आमचे लायफस्टायल जालेले आसा त्या लायफस्टायलान हे मेनोपॉज सुद्दां आसा पळय न्ही तें सुद्दां एक खूब डिफिकल्ट जालेलें आसा एखाद्या बायलेक, स्पेशली द वुमन जी वर्कींग वुमन आसा, जी एट द सेम टायम आपलें घरूय सांबाळटा, आपल्या भुरग्यांकूय सांबाळटा, ताच्याच बरोबर ती मनांतल्या मनान खंय ना खंय आपल्या शरिरा कडेन झगडटा. तो जो बदल जाता तिच्या शरिरान रायट फ्रॉम अडल्टहूड टील नाव शी इज गेटींग टुवर्ड्स दी ओल्ड एज, तो खंय ना खंय तिका हँडल करपाक लागून डिफिकल्ट जाता. सो हो पिरियड हाच्या बद्दल उलोवप खूब म्हत्वाचें आसा आयच्या काळान. म्हणून तुम्ही हो विशय निवडलो. दोतोर, तुम्ही ज्या तरेन सांगताले की एका बायलेक हो विशय खबरूच आसना आनी तांकां अशें दिसता की हें सदचेंच नॅचरल अशेंच जातलें. सो ह्या खातीर तुमी जागृताय करप हें तुमी तुमचें कर्तव्य समजता. दोतोर, अशें जावपाक कितें खास कारण? मेनोपॉज म्हटल्यार आतां आमी ताचें डेफिनेशन सांगचें म्हळ्यार. दोतोर ना, म्हजो प्रश्न कितें आसा की तुमकां कित्या खातीर ह्या विशयाक म्हत्व दिवचें कशें दिसलें? ह्या विशयाक म्हणजे कारणां तुमी सांगली, आपलो एक स्वताचो अनुभव म्हणून आसता. कारण हांव आतां पळयता की म्हाज्या आजूबाजूक जितली महिला आसा ती त्याच एजींतल्यान वतात अँड एवरी डे म्हजे जे पेशंट स्वताचेच जे कंप्लेन्स घेवन येता ते सांगता की अशें म्हाका हे सिम्पटम्स बद्दल मी फुडें उलयतली. पण तांकां खबरूच नासता की दे आर गोईंग थ्रू दॅट फेज ऑफ मेनोपॉज. म्हाजी स्वताची आई जी आसा ती बी त्याच एजीक बिलॉंग करता किंवा म्हाजी मावशी जी आसा ती त्याच एजीक बिलॉंग करता. पण तांकां कोणी सांगूंक ना की दीस इज कॉल्ड एज मेनोपॉज किंवा तुमी आतां ते तुमी वखदां किंवा दोतोराच्या सहाय्यान हे तुम्ही कमी करूंक शकतात किंवा ताजे परिणाम कमी प्रमाणान सहन करूंक शकतात. सो दोतोर, खूब खूब तुमकां देव बरें करूं, कारण तुमी जें कितें पळयलें आनी त्या अनुभवांतल्यान तुमी हो विशय निवडलो. आमच्या आयकप्याक हांव सांगूंक सोदतां की आमच्या स्टुडियोंत ज्यो दोतोर आसात डॉक्टर आकांक्षा दामोदर सावळ ह्यो अतिशय तरूण आसात आनी म्हाका दिसता की ह्या वयार जी तुमकां मॅच्युरिटी येवन तुमी अनेक बायलांक म्हणजे ज्या तरेन तुमी तांकां हाताळटात आनी सांबाळटात त्या खातीर तुमकां धन्यवाद. दोतोर, तुमच्या बायोडेटान एक लायन आशिल्ली की तुमकां स्पिरिच्युअलिटी तुमी ताज्या वाटेन तुमचो कल आसा, आध्यात्मीक, ताज्याय विशीं आमी उलोवया. दोतोर, फोन आयिल्लो निर्मला कोरडे हांचो फोंडे सावन. ते म्हणटा आपल्याक खंयच्याय परिस्थितीन खूब घाम येता जाल्यार आपणें कितें करप?
खंयच्याय म्हणजे त्यांची परिस्थितीत मेनोपॉज म्हणजे स्टेज त्यांची पाळी गेल्या, सो ह्या काळार ताका खूब घाम येता, सो कितें करप, अस्वस्थ जाता. हय. सो ह्या कंडिशनाक आमी म्हणटा हॉट फ्लॅशीस किंवा नायट स्वेट्स. सो अशा काळान कितें जाता की अचानकच एकदम आंगांत गरमी वाडपाक लागता. दुसरी गजाल म्हटल्यार न्हिदलेले कडेन रातचे घामाघूम जावप, विचलीत जावप, तणाव येवप, नाकासले विचार येवप. सो हे क्लासीक सिम्पटम ऑफ मेनोपॉज. इट ऑकर्स कित्याक लागून जाता ते, कारण आमचो जो ब्रेनाचो थर्मोस्टॅट जो आमचो हायपोथॅलॅमस आसता तातूंत डिस्टर्बन्स जाता बिकॉज ऑफ सडन ड्रॉप इन दी एस्ट्रोजन हॉर्मोन. सो तो हॉर्मोन कमी जाल्ल्या कारणान कितें जाता की बॉडीक अंडरस्टँड जायना जे रेग्युलेशन आसता. दॅट इज बिकॉज ऑफ एज फॅक्टर. ओके. सो आफ्टर 45 to 55 इट इज अ नॅचरल प्रोसेस की तुमची जी पाळी आसा ती हळूहळू बंद जाता. ताका लागून जे आमचे ओवेरियन फंक्शन्स आसता, युट्रायन फंक्शन्स आसता ते डिक्लायन जावपाक लागता. सो दॅट इज डायरेक्टली अफेक्टिंग टू अवर ब्रेन. सो ब्रेनाक कन्फ्युजन जाता की आतां आपूण कसो टेम्परेचर मेंटेन करूं बॉडीचो, म्हणून ती अचानकशी ती गरमी ही अशी दिसपाक लागता. सो हाका लागून आमी कितें करप म्हणटा ते जाता तितलें हायड्रेशन मेंटेन करप बॉडीचें. आतां हायड्रेशन म्हटल्यार कशें, कोकोनट वॉटर इज द रिचस्ट सोर्स ऑफ हायड्रेशन अशें आमी म्हणटा. देन आडसराचें उदक, मागीर आणि सदांच आमी रांदतना नाल्ल फोडटात, मागीर ताजें उदक पिल्यार जाता, उत्तम इनफॅक्ट. मागीर जाता तितलें कोरिएंडर वॉटर, आमची जी कोथंबीर आसता, सुकी कोथंबीर आसता, ताचें उदक करून जरी जर गरम करून ना रातचें तें उदकान भिजत घालप, कारण तेजो जो पोटेंट जे इन्ग्रेडियंट्स आसतात जे कोथंबिरीतले ते उदकान मिसळून रावतात आनी मागीर सकाळीं तेंच उदक दिवसभरान आमी पिल्यार जाता. सो कारण तातूंत कितें जाता, जी बॉडींतली उश्णता जी आसता, जो पित्त वाडिल्लो आसता तो थ्रू युरिनेशन तो भायर वचपाक लागता आनी एज अ रिजल्ट ऑफ इट नॅचरली जी हीट वाडलेली आसा ती कमी जाता. सो अशा प्रकारे आमी आमच्या बॉडींतली जी हीट वाडटा ती आमी कमी दवरपाक शकता. सो निर्मला कोरडे फोंडे सावन तुवें कॉल केल्लो, कॉला खातीर धन्यवाद. घाम येता किंवा दोतोरान जशें सांगलें की हॉट फ्लॅशीस मागीर कितें कितें जाता, ताका लागून आमी आमच्या हातान जे उपचार आसा ते करूंक शकतात. आनी नाजाल्यार मागीर दोतोर आसात. दोतोर, म्हाका न्ही एक प्रश्न विचारन दिसता की आयची बायल सदांच बिजी आनी मागीर तातूंत पाळी येवप, सो आपल्याक बेगीन आपली पाळी वचची अशी सगळ्यांकूच दिसता न्ही, जावये हांव म्हणना दिसता, पूण मॅडिकली आनी आमच्या शास्त्रान त्या त्या वेळार त्यो त्यो गोश्टी जाल्यार बऱ्यो आसता. तुमी कितें सांगशात दोतोर? एखाद्या बायलेचो पाळी येवप किंवा पाळी वचप हे खूब म्हत्वाचे टप्पे आसता तिच्या आयुश्यान. जेन्ना आमची पाळी येता तेन्ना आमचे हॉर्मोन्स सगळे वेवस्थिशीर काम करता. आवर बॉडी इज गवर्न्ड बाय हॉर्मोन्स. ओके. सो जेन्ना ही पाळी बंद जाता पळय न्ही, तेन्ना कितें जाता, तेन्ना तिच्या नॅचरली तिचे जे विचार आसता तातूंत कितें बदल येवपाक लागता. पाळी बंद जाल्या उपरांत एका बायलेचे फंक्शन्स आसता, जी जी हाडां आसता बेजिकली ती खंय ना खंय पोखळ जावपाक लागता, तांकां खंय ना खंय त्रास जावपाक लागता. सो ज्यांची कोणाची पाळी बेगीनूच बंद जाता किंवा कोणाचे काही कारणास्तव लागून युट्रस जो काडचो पडटा बिकॉज ऑफ फायब्रॉयड आनी हें, त्या बायलांक जर आमी स्टॅटिस्टिकल डेटा पळयत जाल्यार तांचे बोन पेन जावप, कमर दुखप, मान दुखप, हाडां झिजप ही तेंची फास्ट रेट जावपाक लागता. कारण जे एस्ट्रोजन हो जो मेन हॉर्मोन आसा तोच जर बॉडीन ना जाल्यार आमच्या बॉडीन जी एखाद्या बायलेच्या बॉडीन जी लवचीकपणा किंवा जो आमचो फेमिनायन जो ट्रेट आसा तो खंय ना खंय कमी जावपाक लागता. सेकंडली ती जर पाळी अचानकूच बंद जाली जाल्यार खंय ना खंय ते टॉक्सिन्स जे भायर वचपाचे आसता एवरी मंथ, जे रिजेनेशन जे जावपाचें आसता आमच्या आंगांतले ते बंद जाता आनी ते बंद जाल्या कारणाक लागून ती हीट बॉडींतल्या बॉडीन एक्युमुलेट जावपाक लागता आनी एज अ रिजल्ट ऑफ वीच जे बाकीचे प्रॉब्लम्स आसता ते जावपाक लागता. म्हणून जी पाळी आसा जी नॅचरली जी डिसायड जालेली आसा की अमक्या हेजेर वचची ती तशी गेलेलीच बरी. पूण दोतोर आतां ती बेगीनूच गेली जाल्यार एका बायलेक बरें दिसपाक शकता, पूण ही सगळी प्रॉब्लेम सुरू जाता. बरोबर. दोतोर, मागीर अशा वेळार तांणी कितें करप? अशा वेळार आतां पाळी जर बंद जाली बिकॉज ऑफ सम मेडिसिन्स किंवा आनी कसल्या कारणाक लागून जर बंद जाल्या, जे आमी पळयता आतां खुबशे केसीस अश्यो जावपाक लागल्या, सो तशा वेळार तिणें जे पोस्ट मेनोपॉजल जे रिच्युअल्स असतात, जे म्हणजे पाळी गेल्या नंतर जे फॉलो करपाचे असतात ते फॉलो करचे. शी शूड कीप हर बॉडी हेल्दी इन दीस पिरियड
योग्य तो आहार घेवचो, जी दिनचर्या आसा तेजो वेवस्थिशीर पालन करचो आणि आमचे जे आहारान जे अशे फायटोएस्ट्रोजन्स युक्त जे आमचो आहार आसा असो आहार घेवचो जेणे करून तिचे जे जे कॉम्प्लिकेशन्स आसतात. सविस्तरपणान सांगात न्ही कसलो आहार. हय. सो आहार म्हणटकच न्ही कसो आसचो जाल्यार एवरी डे आमी आतां म्हणटा की दूध पीत जाल्यार आमी मोटी जाता, पण अशें आसना. सो एवरी डे एखाद्या बायलेन किंवा इट इज फॉर एवरी वन, पण बायलेक लागून कित्याक इम्पॉर्टंट आसता बिकॉज सिन्स हांवें सांगलें आतांच मेन्शन केलें की एस्ट्रोजन कमी जाता, ताका लागून जी हाडां आसता तांकां प्रॉब्लम जावपाक सुरू जाता. सो ताका लागून इन्स्टेड ऑफ टेकिंग एक्सटर्नल केमिकल पिल्स कितें करपाचें, आपणें जें दूद आसता तातूंत एक चमचो घी, प्युअर नॅचरल कावज घी जर घरान करता जाल्यार उत्तमूच, तो घालून सांजच्या वेळार पिवचो. कारण तातूंत कितें जाता, आमच्या बॉडीक ल्युब्रिकेशन तर मेळटातूच, पण आमच्या हाडांकूय तें पोशण मेळटा. दुसरी गजाल म्हटल्यार मूग जें आमी म्हणटा दॅट इज सुपर फूड फॉर वुमन इन दीस स्टेज. ना, कडण, मुगाचें कडण किंवा मुगाची खिचडी किंवा मुगाची दाळ किंवा सादें दाळ भात, हो जो आहार हांव मेन्शन करता दॅट इज व्हेरी इजी टू डायजस्ट, व्हेरी लायट, एज वेल एज जेन्ना थोड्यांक जेवपाक नाकाशें दिसता, कांयच नाकाशें दिसता, त्या टायमार सुद्दां असो आहार घेतल्या कारणान तो पचपाक लागता. कारण मेनोपॉजान मंदाग्नी म्हणजे आमची जी डायजेस्टीव फायर आसता ती नॅचरली वीक जालेली आसता. सो वीक जाल्ल्या उज्याचेर जेन्ना आमी लायट जें कितें जेवण घेता तेन्ना तें पचपाक इजी जाता. मागीर जशें की हांवें आत्तां मेन्शन केलां, हांव एक पॉयंट विसरलें सांगपाक, खस जेका आमी विटेवर ग्रास म्हणटा ताचें शरबत करून पिवपाक शकता जेन्ना हीट वाडलेली आसता तेन्ना बॉडीन. खस म्हणजे ताका हे म्हणटा आमी उशीर म्हणटा आयुर्वेदान, विटेवर ग्रास अशें तेजें इंग्लीश नेम आसा. सो ताचें शरबत करून पिवपाक शकता किंवा तें सादें पाण्यान सुद्दां जरी घातलें आनी पिलें जाल्यार सुद्दां बेस्ट आसा. सेकेंडली फायटोएस्ट्रोजन युक्त म्हटलें हांवें जाल्यार कोण कोण येता भितर, तीळ. सो तीळ हो इज हॅविंग एस्ट्रोजन, सम अमाउंट ऑफ एस्ट्रोजन इन टू इट. सो तिळाचे लाडू जे आमी हळदी कुकमाक वाडटात, बरोबर, आनी तो तेजें बी सिग्निफिकन्स आसा. ते त्याच टायमार कित्याक वाडटा ते, कारण त्या टायमार आमच्या शरिरांतलो वात जो आसता न्ही तो वाडिल्लो आसता. सो ताका केटर करपाक आमचे जे फूड आयटम सुद्दां आसा ते पर्टिक्युलर सिजनान येता, कारण ताका तशें कारण आसता. ते बेश्टेच अशे ट्रेंडा प्रमाणे अशें आसना. आमी जे कितें आमचो धर्म किंवा आमची जी शास्त्रां आसा ती विज्ञानाचेर अवलंबून आसा. येस, एक्झॅक्टली. देन कम्स नाचणीचे लाडू, मागीर सत्व, हितूनय आमकां कॅल्शियम मेळटा बॉडीन आमच्या. मागीर फ्लॅक्स सीड्स, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स म्हणजे मेथीची भाजी, शेपूची भाजी, मागीर बीटरूट. सगळ्यान बेस्ट आय वूड रेकमेंड इज सिजनल फ्रुट्स आनी व्हेजिटेबल्स, जे कितें आमच्या जे सिजनान मेळटा ते तुमी खावप. आंब्याच्या वेळार आंबो खावप, बरोबर. कारण ते जे अनसिजनल जे आतां सद्दां मेळपाक लागला न्ही दॅट इज जिनेटिकली मॉडिफायड. ते मॉडिफिकेशनाक लागून खंय ना खंय आमचे हॉर्मोन्स आमच्या शरिराचेर खूब मोठ्या प्रमाणे इफेक्ट जावपाक लागला आनी दॅट इफेक्ट इज व्हेरी स्लो. सेकेंडली लायफस्टायल डिजीजीस जे आसा ते खूब प्रमाणान वाडपाक लागला. आणि रिसंटली NFHS म्हणून एक बॉडी आसा तिणें जो स्टॅटिस्टिकल डेटा प्रेझेंट केला की गोंयान लायफस्टायल डिजीज हे नंबर 1 आसा. सो ताकाच लागून केटर करपाक लागून आमचें जें गोंय सरकार आसा दॅट हॅज इनिशिएटेड हेल्थ विथ आयुर्वेदा 2.0 एज अ इनिशिएटीव वेरीन Ayurveda 2.0. So government is providing free medicines, free consultations आणि ट्रीटमेंट टू दोज हू आर हॅव्हिंग दीस डिझीजीस. सो हाजोय उत्तम एक लाभ एखादी महिला घेवपाक शकता जिका अशे सगळे सिम्पटम्स दिसतात. सेकेंडली दोतोर आतां ह्या विशयाचेर जे आमकां गोंय सरकारान अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्यात तेजी म्हायती खंय मेळटा? तेजी म्हायती तुमकां गोवा ऑनलायन मेळपाक शकता किंवा ऑनलायन इंटरनेटाचेर सुद्दां सर्च केल्यार मेळपाक शकता. आनी तांच्यांनी विशेश करून एक कोड दिलेलो आसा ताजेर करून तुमी जर स्कॅन केलो जाल्यार जी अख्ख्या गोंयभरान जितली क्लिनिक्स आसात गव्हर्मेंट एज वेल एज प्रायवेट ताजी तुमकां म्हायती मेळटा की हे खंय खंय सुविधा अवेलेबल आसा. त्या प्रमाण म्हणजे आतां हांवें तें काडलें जाल्यार जंय म्हाका लागीं आसा थंय हांव करपाक हय येस. खूब बरी म्हायती दितात दोतोर तुमी. आणि सेकेंडली बटर मिल्क. सो बटर मिल्क इज द सुपर ड्रिंक आय कॅन से, किंवा सत्तूचे पानक जे असतात ते आमी इन्क्लूड करपाक शकता. ताक बरो की धंय बरें ही आतां एक व्हडली कॉन्ट्रोवर्शियल टॉपीक कसो आसता, पण जर आमी पळोवपाक वचत जाल्यार जे धंय आसा तें उश्ण आसता
आनी ताक जो आसता तो मोठ्या प्रमाणे शीतल आसता. सो एवरी डे सुद्दां जो ताक तुमी इन्क्लूड करत, माठान केल्लें ताक हय सुद्दां हय एक हय वेगळी रूच दिता, न्हय? बेस्ट येस. सो ते सुद्दां इन्क्लूड करूं येता तुमच्या डेलीच्या आहारान. मागीर इवनींग टायम स्नॅक्स थोड्यांक खावपाची जी संवय आसता, सो त्या टायमार कितें करचें जाल्यार तुमी मखाने जे आसता दॅट इज ऑल्सो रीच इन कॅल्शियम. सो मखाने ड्राय रोस्ट करून खावपाक शकता, किंवा हांवें मेन्शन केल्ल्या प्रमाणे तिळाचे, मुगाचे जे लाडू. आमी आतां खंय ना खंय लाडू जो टर्म आसा तो पयस जायत रावला, विसरूनच गेला. आमी हांव अशें म्हणना की बाकीचे स्वीट्स खावचे न्ही, पण जे आमचे गोवन स्वीट्स असतात पौश्टीक असतात, म्हणजे जितून न्यूट्रिशन्स चड आसता, जे आमकां शाळेंनी आजुनी लाडू, चिकी जी आसता, जे सुपर फूड म्हटलेले असतात, ते खंय ना खंय कमी जालेले आसा. घरान पयलीं चिकी करताली, आजी आमची पणजी बी आसताली ती मुद्दाम चिकी करताली, खटखटी. सो इवन ते जात्रेक मेळटा ते तिळाचे ते आसता, ते रेवड्यो आसता, त्यो सुद्दां तुमी आमकां जात्रेच्या दुकानांनी घेवन गेली. रेवड्यो, म्हाका दिसता की आतांच्या भुरग्यांक रेवड्यो म्हणजे खबर ना, बिकॉज ते आतां गावय ना. म्हाका मुद्दाम दिसता की रेवड्यो करपी खाजेकार सुद्दां आतां करना, बिकॉज मार्केट ना न्ही तसो, म्हणजे कस्टमर्स ना, सो कोण खायच ना. पण ते कित्याक करताले? आतां आमकां खाजें सुद्दां जे आसा ते आतां ऑल टायम अवेलेबल आसता, पण ते त्याच सिजनान कित्याक येता, थंडेच्या सिजनान? कारण तातूंत जी सुंठ आसता, जे गोड आसता, जे बेसन आसता, हे जे इन्ग्रेडियंट्स एक करून जे आमचे जेन्ना पोटान वता तेन्ना आमकां हीट गावता, बिकॉज ऑलरेडी भायलो टेम्परेचर थंड आसता. सो अशें खूब जे आमचें जें कितें ज्ञान आसा, भारतीय जें आमचें ज्ञान आसा, दॅट इज व्हेरी व्हेरी सायंटिफीक. आनी हाजेर उलोवपाक वचत जाल्यार म्हाका पूर्ण दिवस लागता. बरोबर दोतोर, खूब खूब बरी म्हायती तुमी दिली. आनी हातूंतल्यान सार सांगपाचो जाल्यार त्यो गोश्टी त्या वेळार जावप हें खूब गरजेचें. नाजाल्यार ताजो त्रास जावं येता. म्हणजे आयचो जो आमचो विशय आसा मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती, ती त्या वेळार जाली जाल्यार बरें आसा. आनी अशा वेळार आहार कितें घेवचो हें तुमी सगळें सांगलें. म्हाका दिसता की आमच्यो भयणी मन लावन हो कार्यक्रम आयकता, आनी जर आमचे भाव आयकता आसत जाल्यार ते आपल्या आवयक किंवा आपल्या घरान जाणट्यांक, भयणीक, आपल्या बायलेक ही म्हायती दिवपाक शकतले. दोतोर, एक म्हणजे कॉलराचो फोन घेवच्या पयलीं हांव तुमकां विचारतां, तुमी तुमच्या बायोडेटान हांव म्हायती वाचतालें तेन्ना तुमी स्पिरिच्युअलिटी, अध्यात्माचो तुमकां खूब कितें म्हणुया सांगात आवडटा किंवा आवड ही कशी कितें? हांव जेन्ना म्हजें प्राथमीक शिक्षण आयुर्वेदान घेतालें तेन्ना हांव म्हज्या गुरू कडेन, म्हजी गुरू डॉक्टर रश्मिना आमोणकर आसा, तांचे कडेन हांव जेन्ना शिकपाक वतालें तेन्ना ती स्वता स्पिरिच्युअली खूब एक्टीव आसा. सो ती ज्या कडल्यान म्हाका ती ओड लागपाक हळू सुरू जाली. आय स्टार्टेड रिडींग स्क्रिप्चर्स. आमचे जे हिंदू ग्रंथ जे आसा ते वाचपाचें म्हाका संदी मेळ्ळी. हांव आजुनी खूब ते आतां वाचतां. आनी तातूंत म्हाका समजलें की जितलो मनीस स्पिरिच्युअली एक्टीव आसता किंवा जो अध्यात्माच्या वाटेर जो चलता, ताका कसलेय जरी आतां आमच्या आयच्या काळान अध्यात्म कित्याक इम्पॉर्टंट आसा, कारण ताणतणावाच्या लायफान जे स्ट्रेसफूल लायफ आसा, जे प्रत्येका कडल्यान जे आमकां स्ट्रेस हो शब्द आयकपाक येता, सो तो जेन्ना तूं अध्यात्मान आसता तेन्ना तो खूब प्रमाणे कमी जावपाक लागता. यू गेट दॅट पॉझिटीव वायब्रेशन्स फ्रॉम दॅट पर्टिक्युलर थिंग. मनाक सुद्दां एक थंडसाण मेळटा. बरोबर. एखाद्या देवळान सुद्दां वचून बसले थंडपणे जाल्यार सुद्दां तुजी जी एनर्जी आसता, जी डिस्टर्ब्ड आसता, ती केंद्रीत जाता. तुज्या देवते कडेन जेन्ना तूं वचून बसता तेन्ना तुजें जें मन जें आसता तें शांत जाता. आनी खंय ना खंय आमी आतां पळोवपाक लागला की हें खूब कमी जालां. आमचे जे आजी आजो जी देवळान वतालींच एवरी डे, आमच्या आजूबाजूक तरी खूब टेम्पल्स आसतात, पण ते सुद्दां आतां कमी जालेले आसा, कारण टायमूच नासता कोणाक वचपाक लागून. सो दोतोर, तुमच्या गुरू कडेन तुमी गेली, थंयच्यान तुमकां अध्यात्माची ओड लागली. हय. सो तुमी तुमच्या गुरूक धन्यवाद. हय, खूब खूब. दोतोर, फोन आयिल्लो साधना धारवाडकार दिवचल सावन. तांणी विचारलां की आपल्याक मेनोपॉज जाता हें बायलेक कशें कळप? म्हणजे तुमी सांगल्याच तरी पूण तुमी परत उत्तर दियात. आनी न्ही, तांचो फुडलो प्रश्न असो आसा की हें अशें जातकच किंवा जातना आपल्या जिणेंत तिणें कसलो बदल करपाक जाय? ओके. सो मेनोपॉज हो जो आसता पळय न्ही, दॅट ऑकर्स बिटवीन 45 to 55 years ऑफ एज. हे 45 ते 55 ह्या वर्साच्या दरम्यान जावपाक लागता.
पिरियड सायकल जी असता ती 12 महिने कम्प्लिटली बंद जावप म्हणजे कम्प्लीट सेसेशन ऑफ मेन्स्ट्रुअल फ्लो फॉर 12 कन्सिक्युटीव मंथ्स इज कॉल्ड एज मेनोपॉज. सो हे टायमार तिजो पिरियड कम्प्लिटली बंद जाता. हातून 3 स्टेजीस असता. पयली स्टेज म्हणटा ती पेरीमेनोपॉज. ही 45 वर्साच्या 8 किंवा 4 वर्सां पयलीं सुरू जाता. सो अशा स्टेजींनी एखाद्या बायलेक जे पिरियड्स असतात ते इरेग्युलर जावपाक लागता. म्हणजे 2 महिने पिरियड्स येवप, तिसरे महिने येवपच ना किंवा जी सायकल आसता ती कमी जाता. दोतोर तुमी सांगतात पूण मदीं म्हाका तुमकां एकूच विचारचेशें दिसता. अनेक बायलांच्या मनान हो प्रश्न आसतलो. दोतोर आतां आमी आमच्या देवा कडेन आमी वचनात न्हय, सो आमी गुळयो घेतात. येस, मदींच आपले हय, म्हणजे बरोबर. आतां चवथी कडेन आपल्याक अशें जाता आनी ती इरेग्युलर जाल्यार ती जाता. गुळी घेता. ते बरोबर दोतोर? ना. म्हणजे ह्यो गुळयो कश्यो मारक थारतात? ह्यो ज्यो गुळयो आसता दॅट इज मेनली हॅविंग हॉर्मोन्स इन दॅम. खंयच्याय दोतोरा कडेन तुमी विचारात, खंयचोच दोतोर तुमकां ह्यो गुळयो काडून दिवचो ना. खंय ना आतां आमचे कडेन इन्फॉर्मेशन इतलें वायल्ड म्हणच्या पेक्षा इतलें वेरीड जालां की आमकां खंयच्या ना खंयच्यान आतां गुळयांची नांवां घेतात. लोक OTC म्हणजे ओवर द कावंटर वचून ह्यो गुळयो घेवपाक लागल्यात. आनी त्यो माल कश्यो जाता म्हणजे हे हॉर्मोन्स घेवन जी आमची नॅचरल सायकल ऑफ पिरियड्स आसतात ती डिस्टर्ब जाता. आनी ताका लागून फायब्रॉयड, मागीर सर्वायकल कॅन्सर सुद्दां जावपाची शक्यता आसता. मागीर ब्रेस्टाक गांठ जावप किंवा आनीक कितें प्रॉब्लम जावप. सो हे सगळ्यो प्रॉब्लम्स मागीर फेस जाता. आमी म्हणटा की आतां आमकां चुकलें जाल्यार चुकलें. ती देवाची इच्छा आसता, ती तुमी कांय करपाक शकना. इट इज नॅचरल. सो आज हांव खूश आसता, आज म्हाका बरोबर. म्हाका सगळें देवाचें मेळ्ळें, पूण येस, तशें नासता पण तें. इट इज गोईंग टू स्पेशली दोतोर ह्या वेळार म्हणजे आतां हांव जर 2 म्हयने जालेच ना, तिसऱ्या म्हयन्यान कितें तरी आसा जाल्यार हांव गुळी घेता. ते चूक न्हय? बरोबर, एकदम चुकीचें हें. तर हांव खूब जाणांक सांगता की पिरियड्स येयल्यार यू कॅनॉट स्टॉप इट. नॅचरल प्रोसेस तो जावकूच जाय. पूण तुमी जर ते आडयता किंवा फुडें व्हरता तातूंत तुमच्या बॉडीकूच ते इन लाँग रन माल पडपाक शकता. सो दोतोर फुडें वचुया. तुमी मेन प्रश्नाक उत्तर दिताली. हय. सो पेरीमेनोपॉज. सो पेरीमेनोपॉजान जाता कितें की आमचे जे पिरियड्स आसता ते इरेग्युलर जावपाक लागता. सो त्यांनी स्टार्टींग सिग्नल कशें की आतां म्हाजो 3-4 वर्सांनी पिरियड बंद जावपाक शकता. सो किंवा जी सायकल आसता, जाची सायकल 28 डेजांची आसता, एका म्हयन्याची आसता, ती कमी जावपाक शकता. पिरियड बेगीन येवपाक शकता. किंवा जो फ्लो आसता तो 5 दिसांच्या जाग्यार 3 दीस किंवा 2 दीस जावपाक शकता, जाका आमी स्कॅन्टी पिरियड्स म्हणटा. किंवा एखाद्या बायलेक भरपूर पिरियड्स कंटिन्युअस येवपाक शकता. मूड स्विंग्स जावपाक लागता. स्लीप डिस्टर्बन्सीस, न्हिदूच पडना रातभर. सो हो पेरीमेनोपॉजल स्टेज. सेकंड इज मेनोपॉज. आतां मेनोपॉज म्हाका जाला म्हणून कसो कळटलो जाल्यार हितून आमकां जे सिम्पटम्स आसता ते हांवें पयलीं डिस्कस केलेले, जे म्हणजे हॉट फ्लॅशीस किंवा नायट स्वेट्स, रातभर एकदम सामकी गरमी जावप विनाकारणाची, अस्वस्थ जावप, मागीर सतत कसले तरी विचारांनी उरप, चिडचिड जावप, म्हणजे कांय कारण नासतना सुद्दां चिडचिड जावप, कितें करता तेच कळना. हय, मन सामकें अशांत जावप, हांव कितें करता म्हणजे आय एम नॉट माय सेल्फ अशें दिसपाक लागता त्या वेळार. सो द लास्ट स्टेज जी आसता ते दॅट इज कॉल्ड एज पोस्ट मेनोपॉज. ह्यो 2 पयलींच्यो ज्यो स्टेजीस हांवें आतां मेन्शन केल्या त्या स्टेजीन जर योग्य ती काळजी घेतली ना जाल्यार पोस्ट मेनोपॉजान जे डिजीजीस जाता म्हणजे ऑस्टिओपोरोसीस म्हणजे हाडां पोखळ जावप किंवा जॉयंट पेन, मागीर आर्थरायटीस, मागीर सर्वायकल स्पॉन्डिलोसीस, डायबिटीस म्हणा, ब्लड प्रेशर वाडप म्हणा, किंवा UTI म्हणजे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, किंवा वजन वाडप ओबेसिटी म्हणा, हे सगळे प्रॉब्लेम दिसपाक लागता. सो ज्यो 2 स्टेजीस आसा तातूंत जर योग्य ती काळजी घेतली आमी म्हणजे फुडें हे प्रॉब्लेम जावचे न्हय जाल्यारूच ही जी लास्ट स्टेज आसता पोस्ट मेनोपॉज, वीच इज अ कम्प्लिटली न्यू चॅप्टर इन अ लायफ ऑफ अ वुमन, तो ग्रेसफुली आमी हँडल करपाक शकता. म्हणजे दोतोर तुमी आतां हें बरी म्हायती दिली. कॉला खातीर हांव दिवचलच्यान साधना धारवाडकार हांकां देव बरें करूं म्हणटा. दोतोर पूण म्हाका विचारपाचें आसा, बाकीचे कांयच सिम्पटम्स जाले ना आनी बेठें वजन वाडलें जाल्यारूय तें मेनोपॉज लागूनच जाता? ना, बेठें वजन वाडप हे मेनोपॉजाक लागून सतत आसता अशें आसना. देर कॅन बी अदर रिजन्स फॉर दॅट. थायरॉयड आसपाक शकता, तुमचो जर थायरॉयड हॉर्मोन इम्बॅलन्स जाल्लो आसा जाल्यारूय जावपाक शकता. किंवा तुमचें जें अन्न जें तुमी घेता तें जर वेवस्थीत पचना, तेचें अपचन म्हणटा आमी, कॉन्स्टिपेशन म्हणटा आमी, म्हणजे बेजिकली मेटाबॉलिझम जे आसतात ते खंय ना खंय हारलेल्याक लागून सुद्दां आमचें वजन वाडपाक शकता. दोतोर म्हाका अशें विचारपाचें आसा की अशा वेळार म्हणजे मेनोपॉज, आतां म्हाका एका बायलेक कळ्ळें की आतां आपली पाळी गेल्या किंवा ती इरेग्युलर जाल्या, त्या वेळार कसले आमी
टेस्ट्स करप गरजेचें आसा दोतोर? टेस्ट्स करप म्हटल्यार आमचो मेन म्हटल्यार आमी जर अचकीत जर पाळी कोणाची बंद जाता जाल्यार पयलो टेस्ट आमी जो सांगता तो म्हणटा तो थायरॉयड फंक्शन टेस्ट. मागीर आसता कंप्लीट ब्लड टेस्ट किंवा हेमोग्लोबीन सुद्दां एकदां कमी जावन सुद्दां पिरियड्सांक प्रॉब्लम जावपाक लागता. देन कम्स सोनोग्राफी. जर एखाद्या बायलेक PCOM जेका पयलीं PCOD म्हणटाले आतां PCOM म्हटलेलें आसा, सो ते सपोज जर जाला जाल्यार ते आमकां सोनोग्राफीद्वारे पळोवन कळपाक शकता. किंवा जे हॉर्मोनल एसे आसता आमचो तो सुद्दां आमी करून आमकां कळपाक शकता की आमचे जितले हॉर्मोन्स कमी जाला जेका लागून प्रॉब्लम्स जावपाक लागल्या ते आमी कळोवपाक शकता. सो करपाकूच जाय किंवा आपणे सेफ्टी म्हणून ते करप हे खूब गरजेचें. हय हय बरोबर. दोतोर, आतां एक व्यक्तिगत प्रश्न. तुम्ही पयलीं सांगलेच, हांवें विचारल्या शिवाय तुम्ही सांगले की आपूण दोतोर जावं नाशिल्लें जाल्यार एडवोकेट जावपाचें. हें तुमच्या मनांतलें सांगात. हय. सो जशें की हांवें पयलीं मेन्शन केलेलें आसा की म्हाका ही फील्ड निवडच्या पयलीं म्हाज्या मनान अशें दिसतालें की ज्या प्रमाणे म्हणजे जेन्ना आमी ल्हान आशिल्लीं त्या वेळार तरी कांय कळनाशिल्लें. जितली क्रायम रेट्स जी आसा ती आमी पळयता, स्पेशली महिलांचेर अत्याचार जाता, हे सगळे विचार सतत तकलेन आसताले आनी म्हाका सतत अशें दिसतालें की आय शूड डू समथींग फॉर दॅट. टू ब्रिंग चेंज यू शूड बिकम द चेंज हें हांवें पयलींच समजलेलें. सो म्हाज्या मनान सतत आशिल्लें की हांव एक ऑफिसर जातलें जे न्याय दितले, जे अशे पिडीत जी ग्रसीत महिला आसा तांकां न्याय दितले. सो म्हाका अशें दिसतालें की आय शूड बिकम अ क्रिमिनल लॉयर. हांव लॉयर जातलें आनी आय वील फायट देअर केसीस. सो हें म्हाजें पयलीं एक स्वप्न कशें आशिल्लें. पण आतां कळटा म्हाका की हांव आतां दोतोर जावन सुद्दां अशा महिलांची मदत करपाक शकता खूब बऱ्या प्रमाणे. सो क्रिमिनल लॉयर जावच्या जाल्यारूय तुमी एक सफल हें जावपाची एडवोकेट. पूण म्हाका दिसता की बायलांच्या ह्या जिवाळ्याच्या विशयाचेर तुमी चड जें तुमी काम करता तेजी पुण्याय तुमकां चड प्रमाणांत मेळटा आसतली. कित्याक तुमी जशें म्हळें की तुमी म्हाका एक दोतोर प्रश्न विचारपाक जाय की जावं ते क्रिमिनल म्हणजे कायदो किंवा जावं हें आरोग्य क्षेत्र, तुमकां जी सामाजीक कितें म्हणुया जाण आसा आनी त्या सामाजीक कार्या विशीं तळमळ आसा, ही कशी कितें? नाजाल्यार आतांच्या भुरग्यांक म्हाका कित्याक पडलां किंवा तें हांवेंच कित्याक करप, हो जो एटिट्यूड आसता हो तुमकां ना. हाजें श्रेय कोणाक वता? हाजें श्रेय जर दिवपाक वचत जाल्यार म्हाज्या पप्पाकूच, म्हाज्या डॅडीकूच आसा. कारण तांचे विचार सदांच म्हणजे ही ऑलवेज टॉट मी की बरें करप, आपणे अपेक्षा दवरप ना की आपल्याक कितें बरें मेळटलें म्हणून. सदांच बरें करप, हात मोकळे करून दिवप, तितूंतल्यान घेवपाकूच जाय अशी आशा दवरप ना. कारण तुमी खंय ना खंय जें कितें करता पळय न्ही, युअर हार्ड वर्क, वॉट एवर यू डू, इट ऑलवेज पेज बॅक आणि इट कम्स बॅक तुका. येस. सो दोतोर, ह्या सगळ्या सामाजीक जाणविकायेचे आणि सामाजीक मदतीचे आणि जागृतायेचे बरोबर तुम्ही श्रेय तुमच्या बाबाक दिता. हय हय. दोतोर, तुमच्याकडे खूब पेशंट्स येता आसतले बरोबर. आणि आयुर्वेद आणि हे. दोतोर, ताज्या पयलीं एक विचारता. तुम्ही म्हळें की आपल्याक संस्कृताचें ज्ञान नाशिल्लें. संस्कृत ही सगळ्या भाशांची जननी. बरोबर. आतां तरी शाळेन विशय आसा संस्कृत, तेन्ना तोय नासतालो. सो तुमी कशें कितें मॅनेज केलें दोतोर? म्हणजे आमकां संस्कृत सब्जेक्ट शिकोवपाक सर येताले कॉलेजीन. सो तेन्ना हांवें म्हणजे स्वता जावनूच, आतां यू आर इन द सी सो यू हॅव टू स्विम, सो पेंवपाक जाय ना जाल्यार बुडटा. पूण त्या विशीं एक आवड आसप, बरोबर, नवें कितें तरी शिकपाची. सो आमचे सगळे जे टेक्स्ट्स आसा जे आयुर्वेदाचे, दॅट इज इन संस्कृत ओन्ली. आतां तरी ट्रान्सलेशन्स अवेलेबल आसा. आतां आयुर्वेदाचें ज्ञान इतलें तेन्ना आफ्टर कोवीड जे आयुर्वेदाचें ज्ञान जे आमी इंस्टाग्राम रिल्स हे ते सगळे, इनफॅक्ट पेशंटूय येवन म्हाका सांगता एकदां की दोतोर म्हाका हो प्रोसिजर कर, कारण हो हांवें इंस्टाग्रामाचेर पळयल्लो. पण त्या टायमार जेन्ना बिफोर कोवीड, आय एम टॉकिंग अबावट 2018-17, ह्या टायमार जेन्ना आमी एडमिशन घेतलेलें त्या टायमार इतली व्हडली अवेरनेसूच नाशिल्लें. सो शिकपाक लागले, वाचपाक लागले, वाचता वाचता आवड निर्माण जावपाक लागली की संस्कृत म्हाका येता, इट इज नॉट डिफिकल्ट. वाचलें जाल्यार म्हाका समजता. आय एम नॉट सेइंग की हांव एक्सपर्ट, म्हाका उलोवपाक येना संस्कृतान, पण जें कितें बरयल्लें आसा तें ऑटोमॅटिकली तुका वाचपाक येता. कारण जाका मराठी येता ताका संस्कृत येवपाकूच जाय अशें म्हाजें आसा. एक प्रश्न जो संस्कृतच्या पयलीं हांव विचारपाक सोदतालें. तुमच्या कडेन अनेक पेशंट्स येता आसतले, थोडे म्हज्या भशेन शांतपणान आयकुपी, जाल्यार थोडे किटकिट करपी. तुमी कशें बॅलन्स करता?
वॉट एवर द पेशंट इज, किटकिट करपी, शांत आसपी, तो आयला ताका प्रॉब्लम आसा म्हणून न्ही. बरोबर. माय ड्युटी इज टू लिसन पेशंटली अँड केअरफुली. तो कितें सांगता तें. एखाद्याक मानसीक प्रॉब्लम चड आसता फिजिकल प्रॉब्लेमा पेक्षा. सामकें खरें उलयलें सो तुमी. मानसीक हो एक मोठो टॉपीक आसा. म्हणजे हांव जाल्यार म्हणटा की 100रांतल्या 80 मनशांक तरी मानसीक हें आतां आसाच प्रॉब्लम. सो यू शूड लिसन हू एवर द डॉक्टर इज. शांतपणे बसून तो कितें बाबा सांगता, यू आर ऑन अ चेअर टू लिसन टू दॅट पर्सन, नॉट टू जज दॅट पर्सन. तो कसोय आसूं मागीर. आनी तुजे कडेन समाधानाक लागून येता न्ही तो. दोतोर, आनी अशें आज अशें जालां की फक्त उलोवपी लोक आसात, आयकुपी ना. ना, आनी म्हाका ना. दिसता की जेन्ना पेशंट तुमच्या कडेन बरोबर. उलयता तेन्ना तो अर्द बरो जाता. हय. कारण ताका फिलींग आसता की दोतोर म्हजें आयकता. आयकता. दोतोर अशा वेळार तुमी अशें आयकून हय. सगळें बॅलन्स करतात. दोतोर, ह्या सगळ्या तुमकांय बी स्ट्रेस लेवल आसतलेच हय, न्ही. हय, हय. सो तातूंतल्यान तुमी कशी तणाव मुक्त जातात? स्ट्रेस लेवल्स म्हटल्यार पूर्ण दिवस पेशंटाचे कंप्लेन्स आसता आनी कितें आसता. एकदां जाता की बाबा ओके ताका तो प्रॉब्लम आसा, तो म्हाज्या तकलेन खूब टायम पर्यंत उरता की आरे बाबा हाव एम आय एबल टू हेल्प दॅट पर्सन. एकदां एखाद्याक फायनान्शियली प्रॉब्लम्स आसता. सो तेन्नाय म्हाका अशें दिसता की आरे बाबा हांव ताका कशें हेल्प करतलें. सो म्हाज्या मेंटल पिसाक लागून हांव आय चोज टू चूज माय स्पिरिच्युअल वे. हांव देवळान वता. खरें म्हटल्यार तर की हांव म्हाज्या दत्त महाराज जे आमचे दत्तगुरू आसा तांचे कडेन जेन्ना हांव वता आनी बसता शांतपणी तेन्ना म्हाजे अर्दे प्रॉब्लम सगळे सॉल्व जाता. हांव तांचे कडेन वचून उलयता जें कितें आसा तें की देवा म्हाजे अशे अशे प्रॉब्लम्स आसा, तूं पळोवन घे. हांव सगळें तांचेर सोंपयता. सेकंडली हांव मेडिटेशन करता इवनिंग टायम्सार. एक तो दिवो पेटोवन शांतपणे बसता. सो तितून जे स्ट्रेस आसता ते कमी जाता. थर्डली म्हाका आवड आसा बरोवपाची. हांव खूब फेसबुकाचेर बी पोस्ट बरयता किंवा लेखन करता किंवा हांव एखादी कसली तरी वेब सिरीज जी आसा ती पळोवन काडटा. सो म्हाजो तो स्ट्रेस आनी जे कितें टायम आसता तो तितून हांव स्पेंड करता. सगळ्यान म्हत्वाचें म्हणजे तुमी स्वता खातीर वेळ काडून देवा लागीं उलयतात. हय. अशें म्हणटात न्ही की देवाक सगळें सांगून खबर जालें की आसता. आपूण मोकळे. आनी फुडें ताजें. बरोबर. दोतोर, एक प्रश्न आसा. हालीं म्हाका कित्यानूच लक्ष लागना. एके तरेचो भंय दिसता. आपूण म्हणजे आपल्याक मेनोपॉज येवन आपूण एक आपलें सगळें बायलपण सोंपतलें, न्हीद पडना, ताण येता, आपणें कितें करप? हो म्हाका प्रश्न आयिल्लो. तांणी आपलें नांव सांगूं नाका म्हूण सांगलां. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल आय वूड लायक टू टेल दॅट पर्सन की यू आर नॉट अलोन. हय. ओके. हांव तेच म्हणटालें, अशें हय. सगळ्यांकूच दिसता. हय. सो यू आर नॉट अलोन ओके इन दीस जर्नी. तुजी जी आतां फुडलो जो फेज आतां येवपाचो आसा दॅट इज गोईंग टू बी व्हेरी ब्युटिफूल. आफ्टर मेनोपॉज एखादी जी बायल आसता पळय न्ही ती खूब हुशार जाता. आमी जाणतो हो शब्द वापरता म्हणजे जाणकार. सो ती खूब जाणकार जाता की तिका इतलो वर्सांचो एक्सपिरियन्स ती गोळा करता आपल्या कडेन टू पास ऑन टू द नेक्स्ट जनरेशन. जी तिजी नात्रां जातली फुडें, ती जी जनरेशन वाडयतली, भुरगीं आसतली, तांकां ती नॉलेज पास ऑन करतली. सो शी इज व्हेरी मच स्ट्रॉंग आफ्टर द मेनोपॉज. सो अशा टायमार जेन्ना तिका तें दिसता तेन्ना तिणें आपल्या जिवनान दिनचर्याचो पालन करचो. म्हणजे योग्य वेळी उठप, योग्य वेळी जेवण घेवप, मागीर एक्सरसायज ज्यो आसा त्यो करप. सिंपल 30 मिनिट्स वॉक अ डे. ते जेन्ना तूं करता तेन्ना तुजी जी शारिरीक जी क्रिया जी आसता ती योग्य तरेन घडपाक लागता आनी खंय ना खंय जो तणाव सुद्दां आसता, जो स्ट्रेस सुद्दां आसता तो कमी जावपाक लागता. रातची जर न्हीद येना जाल्यार सिंपलस्ट एक आयुर्वेदान उपाय सांगलेलो आसा ते म्हणजे अभ्यंग म्हणजे ऑयल मसाज. जे तळपाय आसता तांकां कसलेंय तेल, खोबरेल तेल, तिळाचें तेल जाल्यार उत्तमूच, तातूंत मसाज करप. तें केल्ल्या कारणान कितें जाता, आमचें जे नर्वस सिस्टम जो आसता तो रिलॅक्स जावपाक लागता. एज अ रिजल्ट ऑफ वीच जी नॅचरली जी आमची स्लीप सायकल जी आसता ती इम्प्रूव जावपाक लागता. आयुर्वेदान तर अशेंय म्हटलां की एक श्लोक आसा, जर म्हणपाक शकता. हय हय अवश्य दोतोर. अभ्यंगम आचरे नित्यम स जरा श्रमवातः दृष्टीप्रसाद संपुष्टम स्वप्नसुख त्वकदाढकृत. आता हेजें ट्रान्सलेशन हांव सांगतलें. म्हणजे जो मनीस डेली आपल्या बॉडीक मसाज करता ताजी जी एजींग आसता ती खंय ना खंय डिले जाता. म्हणजे एजींग आमची
जी फुडें वता. ओके. श्रम म्हणजे जो थकवा आसता पूर्ण दिवसान जी एखादी बायल जी काम करता तितून जी थकलेली आसता तातून तिचो जो स्ट्रेस आसता तो कमी जाता. मागीर वात दोश जो वाडलेलो आसता ह्या टायमार तोय बी कमी जाता. मागीर स्वप्न म्हणजे न्हीद ही जी आसता ती नॅचरली प्रॉपर जावपाक लागता जेन्ना आमी आमचे जे तळवे आसता ते मसाज करता. आनी जी स्कीन आसता ती एकदम ग्लोईंग जाता आनी यू गेट कॉन्फिडन्स. सो हे एक सिंपल स्टेप हांवें हे खूब जाणांक सांगून पळयल्लें आसा पेशंटाक. मुद्दाम येवन पेशंट सांगता दोतोर मसाज करून मात न्हीद बरी येता म्हणून. स्वता सुद्दां केल्यार जाता ती इतली उत्तम सिंपल उपाय आसता पण तो इतलो इफेक्ट करता आमच्या नर्वस सिस्टमाचेर की इट शूड बी डन. सो दोतोर स्वता कडेन लक्ष दिवप, स्वताच्या शरिराची काळजी घेवप आनी मसाज हे तुमी तांकां सांगपाक सोदता. हय. सो ज्या कोणें हो प्रश्न विचारिल्लो ते अस्तुरेक जाप मेळ्ळें आसतली. दोतोर तुमचें एक खूब वाक्य म्हाका आवडलें. जेन्ना मेनोपॉज हें जाता तेन्ना ती बायल जाणटी जायना तर जाण ती जाता. बरोबर. म्हाका दिसता की खूब खूब उमेद दिवपी हें तुमचें उलोवप. दोतोर म्हाका न्ही एक तुमकां विचारपाचें आसा. अशा वेळार जेन्ना मेनोपॉज जाता बायलेक ती अस्वस्थ आसता, तिजो मूड सारको आसना आनी ह्या बायलेन आयुश्यभर कश्ट केल्ले आसता आपल्या लोकांक. बरोबर. सो घरच्या लोकांनी तिका कशें कॉपरेट करचें. ना ती सारकी ना कितें उलोवंक लागल्या असो जो एक एटिट्यूड आसता तो आसूंक जायना. बरोबर. तुमच्या उतरांनी दोतोर. एकूच मेसेज जी आसा ती हांव दिवपाक सोदतलें की अशा फॅमिली मेंबर्सांक एस्पेशली हजबंड्स ओके आनी तेजी जी भुरगीं आसा ती कारण आनीक कोणा कडेन ती अपेक्षा दवरपाक शकना कारण आपली भुरगीं आनी आपलो जो घोव आसता ताचेरूच एका बायलेचें अख्खें आयुश्य ती दवरता. सो अशा भुरग्यांनी दोतोर म्हणटात न्ही की अपेक्षा धरची न्हय पण खंय ना खंय आपल्या भुरग्यां कडल्यान बरें हें आसता. सो अशा टायमार तिका अंडरस्टँड करात. तिका जजमेंटाची गरज आसना, तिका क्रिटिसिजमाची गरज आसना. आज पर्यंत तुमी जल्माच्या पयलीं पासून जल्मून सुद्दां आतां तुमकां येदी व्हडली व्हड करून तिणें तुमकां लागून जी सॅक्रिफायसीस केलेली आसा. थोडे जाणांनी आपलं करियर सुद्दां सोडलें आसतलें. भुरगीं ल्हान बरोबर. कशें जातलें नोकरी सोडलेली आसा. इतलें शिक्षण घेवन सुद्दां नोकरी सोडलेली आसता. सो तिका आतां ह्या स्टेजीचेर रेस्ट जाय. शी नीड्स रिलॅक्सेशन, शी नीड्स अंडरस्टँडींग की बाबा तिका स्वताच्या बॉडीक समजपाक टायम जाय. सो तुमचें जें कितें काम जें आसता पळय न्ही दॅट इज हांव म्हणना की नॉट इम्पॉर्टंट पण तें सायडीक दवरून तिका एखादें विचाराच फक्त की तूं जेवली गे. हो सुद्दां जेन्ना प्रश्न आमी कोणाक विचारता आमच्या आवयक विचारता तिका इतलें बरें दिसता की खरेंच बाबा आपल्या जेवणाचें कोणाक तरी पडिल्लें आसा किंवा मम्मा तूं बरी आसा न्ही, तुका बरें दिसता न्ही, दोतोरागेर या. हें सुद्दां जेन्ना एखादो भुरगो आपल्या आवयक विचारता तेन्ना तिजें उत्फुल्लीत जें मन जाता तें शी डजंट नीड्स तांचो होच प्रश्न आनी तांची हीच माया सगळें दिवन वता. बरोबर. दोतोर म्हज्या कडेन 2 मिनटां आसात. तुमची मेसेज आमच्या आयकप्या खातीर. म्हजी मेसेज ताच्या पयलीं हांव तुमकां सांगता तुमचें जें कितें कोणा कडेन नातें आसतलें एका धुवेचें एका सुनेचें किंवा एका मावशेचें कितें ती सगळीं जाणां लकी आसात आनी आज हांवूय बी लकी आसा की तुमी इतले शांतपणान सगळें सांगतात आनी म्हजे आयकुपी तर भाग्यवानूच. सांगात दोतोर तुमची मेसेज म्हज्या आयकुपी भयणी खातीर. ओके. सो आयकुपी भयणींक लागून हांवें जी आतां मेसेज दिलेली आसा की जी आतां पर्यंत जे ताका करपाक गावूंक ना म्हणजे एखाद्या देवाचें कितें कारण पाळी येयली की तें करपाक आमी रेस्ट्रिक्शन्स घालतात न्ही. सो तुजी पाळी गेली म्हणजे सगळे दीस तुजेच. तुका जाय तें करपाक शकता ह्या पिरियडान. तूं तुजी एक हॉबीक इनकल्केट कर, सोशलायज कर. ज्या टायमार तूं फॅमिलीन बांदून उरलेलें आसा आतां तूं सोशल सर्कल तुजो वाडोवपाक शकता. मागीर तूं अध्यात्माच्या वाटेन वचपाक शकता बिकॉज आतां तुका कांय रेस्ट्रिक्शन्स ना. तूं मन मोकळें करून तुजें अध्यात्म ओडपाक शकता. आनी एक बाकीचे जे कोण आमचे लिसनर्स आसा तांकां लागून सुद्दां एक मेसेज आसा की जे आमचे आयुर्वेदा सायड इफेक्ट ना कितें घेतलें जाता हें न करचें. ऑथेंटीक जो डॉक्टर आसा ताजेच कडेन वचून आपणें योग्य तो सल्लो घेवचो कारण आतां इन्फॉर्मेशन अवेलेबल सगळेच कडेन आसा न्ही. दोतोर ग्रेसफूल मेनोपॉज जर्नी रजो निवृत्ती तणाव मुक्त आनी आत्मविश्वासान ह्या विशयाचेर तुमी आमकां मार्गदर्शन केलें. आमच्या आयकप्यां कडेन संवाद सादलो देखून हांव चारुशिला आकाशवाणी परिवार आनी सगळ्या आयकप्यांच्या वतीन तुमकां धन्यवाद म्हणटा. देव बरें करूं. थँक्यू.